नमस्कार, मी आहे किसन दबाले आणि आपण बघत आहात न्यूज मराठी 24 आरसा समाजाचा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड विभागामध्ये। तर जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं। मी अमृत नारायण सावंत महिपाळगड गावचा एक सुपुत्र आणि एक मतदार आहे आणि खरोखरच मी गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून इथं काम करतो आहे आणि आता यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, शिवसेना आणि भाजप युती झाल्याने आम्ही सगळे एकत्र येऊन आज या ठिकाणी मंडलिक साहेबांच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती जनतेसमोर उभं करून आज आम्ही त्यांच्या प्रचारासाठी आम्ही फिरतो आहोत। बराचसारखा भाग आम्ही पूर्णपणे फिरून प्रत्यक्ष तिथली पाहणी केली असता सगळा मतदार मंडलिक साहेबांच्याकडे आकर्षित झालेला असून त्यांना बहुसंख्य मतानं म्हणजे मागच्या वेळेला जवळजवळ 55,000चं लीड होतं, त्या ठिकाणी आत्ता नाही म्हटलं तरी लाखाच्या लीडाकडे जाईल अशी परिस्थिती चंदगड तालुक्यातील आहे। आणि इथली जनता निश्चित स्वरूपानं शब्दाला जागणारी आहे, शब्दाला मानणारी आहे आणि मंडलिक साहेबांनी या तालुक्यासाठी आपल्या ह्याच्यातून निधी प्राप्त करून दिलेला आहे आणि त्या निधीच्या आधारे या भागातील विकास आमदार साहेबांनी आणि खासदार साहेब संजय मंडलिक साहेबांनी एकत्र येऊन ठिकाणी चंदगड तालुक्याचा विकास केलेला आहे। आणि त्याच्यापूर्वीसुद्धा त्यांच्या वडिलांनी सदाशिव मंडलिक साहेबांनी जंगमट्टीसारख्या धरणामध्ये योगदान दिलेलं आहे आणि ते धरण उभं करून कैलासवासी नरसिंगराव पाटील आमदार साहेब असताना त्यांनी एकत्र येऊन ह्या धरणाची गंगा तालुक्यामध्ये पूर्ण पोचल्यामुळे आज तालुका सुजलाम सुफलाम होऊन आज इथला तरुण सुखी आहे, म्हातारा वयोवृद्ध सुखी आहे आणि इथली जनता सुखी असल्यामुळे आम्ही कदापिही मंडलिक साहेबांना विसरणार नाही आणि आम्ही शिवसेनेला यावेळेला ठामपणे मतदान देऊन त्यांना उच्चांकी मताने निवडून काढायची जबाबदारी आमची चंदगडवासियांची आहे हे मी ठामपणे सांगतो आणि विजयी करणारच। धन्यवाद साहेब। भागाला आपल्या सुजलाम आणि सुफलाम करणाऱ्या नेत्याला निवडून देणारच असं ठाम मत मांडणारे हे कार्यकर्ते कॅमेरामन संजय जाधवसह किसन दबाले, न्यूज मराठी 24 आरसा समाजाचा।